जेव्हा होते, आपण जर लोकसभेची पाहिली, लोकसभेची निवडणूक देखील टप्प्याटप्प्यात होते, पण त्याचे जे काही काउंटिंग आहे ती हं. शेवटी एकत्रच होते. हो. तर आता जर काउंटिंग एकत्र करायचा निर्णय, खरोखर तर हा निर्णय इलेक्शन कमिशनने स्वतःच घ्यायला पाहिजे होता, करेक्ट. कोर्टाच्या आदेशाची वाट पाहायला हं, नको हं, होती. हं, परंतु आता जर ते काउंटिंग एकत्र होणार आहे तर ते स्वागतार्हच आहे. हं. राहिला प्रश्न या निवडणुकींचा, तर निवडणुकींचा तर खेळच चालू आहे, आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रावर खेळ चालू आहे, आपण माध्यम पण पाहतात, आम्ही तर फक्त पाहत नाहीये, जे सत्ताधारी महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, महायुतीचे प्रमुख पक्ष आहेत, काय प्रकारे ही निवडणूक लढतायत, कशा प्रकारे पैशा ते एकमेकांबरोबर भांडतायत. आज तर आपण पाहिलं की बुलढाण्याला बोगस मतदानाला पळवायचं प्रकार पण यांच्या घटक पक्षाच्या आमदाराच्या चिरंजीवांनी केले. जे पाहतोय ते नवलच आहे यावेळी या निवडणुकीत. त्याच्या आधी नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका आपण तरी कविताजी अशा प्रकारे पाहिलेल्या आहेत का इतक्या वर्षाच्या रिपोर्टिंग मध्ये? अशा प्रकारे इतक्या खालच्या दर्जाला जाऊन इतकं म्हणजे मिटाकुटीला आणून अशा प्रकारे निवडणूक कधी झालेल्या आहेत का महाराष्ट्रात? पण हे जे काय ते ना सत्तेची जी काय हे लागलेली आहे ना, हे काय मगरुरी या दोन्ही पक्षांना, तिन्ही पक्षांना आलेली आहे, ते आपण पाहतोय. महाराष्ट्राची जनता पाहते, ठीक. फक्त पैशाचा पूर आलेला आहे. ठीक. शिवसेनेचं जर आपण विचारलं, आपण या आधी देखील ह्याच्या आधी जेव्हा डिबेट घेतलेला, आपण वारंवार मला विचारत होता की आमचे नेते कधी दिसतील, आमचे नेते कधी दिसतील. कशा उतरून करायचं काय, कशा प्रकारे त्यांची निवडणुका चालू आहे आपण पाहतोय खुल्या डोळ्यांनी. आणि राहिला प्रश्न शिवसेनेचा, किंवा आम्ही ज्या प्रकारे निवडणूक लढतोय, आम्ही ही निवडणूक नेहमी तिथल्या स्थानिक जिल्हा पदाधिकारी असतील, तालुक्याचे पदाधिकारी असतील, शिवसेनेची दुसरी फळी असेल, त्यांच्यावरच आम्ही अवलंबून राहून ही निवडणुका लढतो. पैशाचा पूर आणून किंवा कोणत्याही प्रकारची दादागिरी, पटशाही करून ठीक अशा आहे. प्रकारची निवडणूक शिवसेना कधीच लढत. ठीक.